25 जानेवारीला संध्याकाळी पद्मश्री जाहीर झाली आणि अच्युत पालव यांचा एक वेगळा सन्मान झाला। 26 जानेवारीला समर्थ दिवस पद्मश्रीचे अभिनंदनाचे फोन स्वीकारणं, शुभेच्छा स्वीकारणं आणि त्यानंतर काल 27 तारीख त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आज अक्षर भारतीचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांचं इथं आगमन होणं असा त्रिवेणी संगम वेगळा झालेला आहे। कसं आहे, आपण आता सध्या महाकुंभ मेळ्याच्या वातावरणात रमलेलो आहोत आणि त्या महाकुंभाचं जे आगमन होतंय ते 144 वर्षांनी झालेलं आहे। मी अतुल कुलकर्णींच्या बरोबर गप्पा मारत होतो त्यावेळेला एक वेगळी माहिती की तो जो योग असतो चंद्र गुरु आणि मंगळाच्या युतीचा तो 144 वर्षाने, तसा हा एक वेगळा महाकुंभ मेळा आज अक्षर मांदियाळीमध्ये उपस्थित सगळ्या सज्जनांच्या उपस्थितीत होतोय। याबद्दल मला त्याचा मित्र म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचा मित्र म्हणून खूप आनंद होतोय। यानंतर मी अच्युत पालव यांच्या सौभाग्यवती श्रद्धा पालव यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं। अर्थात इथल्या कुठल्याही पाहुण्यांची वेगळी ओळख करून देऊन त्याच्यात मी वेळ काढणार नाही आहे। वा, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पद्मश्री मिळाली म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अच्युत पालव यांचा सन्मान होत आहे। भारत आणि महाराष्ट्र शासनाचं हे कौतुकाचं फूल खूप धन्यवाद सर। आता आमच्या मेनन मॅडमने सांगितलं की पहिल्यांदा असा पद्धतीचा कार्यक्रम या गॅलरीमध्ये होतोय। या पोडियमच्या पुढे लिहिलेलं आहे की 60 वर्षांची अविरत सेवा भारतीय कलेसाठी या गॅलरीने दिलेली आहे। त्यातला हा पहिला प्रसंग असा आहे की जिथे मुख्यमंत्री महोदयांनी वेगळ्या पद्धतीने सत्कार केलेला आहे। मी श्रद्धा पालव यांना विनंती करतो की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवणारे आशिष जयस्वाल सर, जे रामटेक विधानसभेतून निवडून आलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालिदासाच्या भूमीत जन्म झालेले हे आशिष जयस्वाल कालिदास महोत्सव भरवतात आणि कलेशी आपली नाळ जोडून आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान श्रद्धा पालव। मराठीमध्ये किंवा कुठच्याही भाषेमध्ये गाईड नावाची एक गोष्ट असते आणि ती गाईड आपल्याला नवनीतच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्या नवनीतमध्ये कधीतरी काम करणारे आणि तिथून अक्षरांशी मैत्री झालेले अच्युत पालव, म्हणून नवनीतचे अनिल गाला इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान श्रद्धा पालव यांनी करावा। अनेक कलावंतांना सांभाळणाऱ्या मेनन मॅडम यांचाही सन्मान श्रद्धा पालव करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कलावंतांना सांभाळणं किती कठीण असतं, सगळ्या कलावंतही उपस्थित ज्यांचं भारत सरकारतर्फे झालेलं स्वागत आणि आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेलं स्वागत, त्या स्वागताला उत्तर देतील अच्युत पालव साहेब। पद्मश्री अच्युत पालव। नमस्कार आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्याबल मित्र, हितचिंतक, प्रिय पीपल आणि सगळ्यांचेच मी एकदा आभार मानतो। काय बोलावं, इतर वेळेला खूप गप्पा मारत असतो पण आता कठीण झालं बोलणं। गेली 40 वर्षाहून अधिक काळ मला वाटतं की अक्षरांच्या सानिध्यात घालवला। 1973 साली माझ्या सरांनी मला सहज म्हटलं की तुला आता अभ्यासात काही जमत नसेल तर फळ्यावर काहीतरी लिहित जा आणि काय येतं काय नाही येत हे करत 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 आज 2025 सालची आहे। हे सगळं करत असताना संपूर्ण भारत फिरलो। 2007 साली जेव्हा भारत यात्रा केली
काश्मीर टू कन्याकुमारी हा तो पूर्ण प्रवास 3.5 महिन्यामध्ये केला. त्याच्याला प्रदीप बाल माझ्याबरोबर आहे. आणि जिथे जिथे कॅलिग्राफी शक्य आहे, शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, गाव म्हणा, छोटीशी चावडी असेल, त्या सगळीकडे आम्ही अगदी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच होतं की भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. आणि या लिपीप्रधान देशामध्ये जर आपली भाषेची ओळख, आपल्या लिपीची ओळख जर वेगळ्या पद्धतीने करून द्यायची असेल तर कॅलिग्राफी शिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. तर मी जेव्हा जगभर फिरत असतो तेव्हा आत्ताच आम्ही कोरियामध्ये जेव्हा एक्झिबिशन केलं सर, तेव्हा 108 लोकांचं काम इथनं घेऊन गेलो होतो. कोरियासारखा देश आपल्या देशाला व्यासपीठ देतोय. ते म्हणतात की तुम्ही या तुमच्या लिपी आम्हाला बघायला आवडतात. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करेन आज या निमित्ताने प्रत्येक मराठी भाषेचं एक म्युझियम, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये होतं तसं मराठी भाषेचं एक म्युझियम झालं तर त्या म्युझियममध्ये मराठी भाषा आज अभिजात भाषेचा दर्जा पण आपल्याला मिळालेला आहे. त्याचा इतिहास काय आहे हे लोकांना कळावं. दृश्यरूप मांडण्याकरता त्याचं ही सगळी माझी कलाकार मंडळी आहे, ती सगळी आहे. आणि आज या निमित्ताने एक पुस्तक केलं. काय झालं की जेव्हा जेव्हा परदेशी पाहुणे येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की आपण त्यांना काय द्यायचं. म्हटलं एक इतका समृद्ध देश लिप्यांनी भरलेला आहे, तो संपूर्ण त्याचं संकलन करूया. आणि एक ज्याचा प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ती गोष्ट केली. भारतातील सगळ्या कॅलिग्राफर्सने त्याच्यात काम केलं. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 35 कॅलिग्राफर्स आणि जवळजवळ 9 लेख, म्हणजे देवी सर असतील म्हणा, संतोष क्षीरसागर असतील म्हणा, अशोक परब असतील म्हणा, ही सगळी माणसांनी अगदी इतक्या छान पद्धतीने मांडल्या. त्यामुळे हे पुस्तक मला वाटतं मी अशी विनंती करेन महाराष्ट्र शासनाला की महाराष्ट्र शासनातर्फे काय द्यावं गिफ्ट, हे पुस्तक द्यावं असं मला वाटतं. इतकं छान पुस्तक आहे आणि हे आमच्या कलाकारांनी सगळ्यांनी केलेली एकत्र संकलन केलेली गोष्ट आहे आणि ती व्हावी असं मला वाटतं. परत एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या पाठीमागे सतत जे जे उभे राहिले, कारण एवढा सगळा प्रवास करणं त्याच्यामध्ये श्रद्धापूर्वक काम करत असल्याकारणाने बरोबर श्रद्धा होती, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी छान होत होत्या. पण मित्रमंडळी, स्टुडंट्स म्हणा, मीडिया म्हणा, सगळ्यांनी प्रत्येकाने हात बांधलेला आहे. म्हणजे नवनीत गालांचं सांगतो तुम्हाला की मी जेव्हा नापास झालो होतो 10वीमध्ये तेव्हा बाबांनी मला सांगितलं होतं की याच्यानंतर पास व्हायचं असेल तर नवनीत वापरू. तेव्हा पास झालो आणि त्याच्यानंतर नवनीतने मात्र आपला शब्द आणखी एक केला. त्यामुळे जेव्हा कॅलिग्राफी एकत्रित करण्यात आली त्याचं सगळं संकलन करून संपूर्ण देशामध्ये जी फिरवली ती नवनीतने केली. त्यांच्यासाठी जोरदार आणि बाकी सगळं बरंच काय काय आहे आपण नंतर कधी जेव्हा प्रत्यक्षात बोलू. परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे सर आभार मानतो आणि मी छोटीशी भाषण माझं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव. यानंतर मी सर्व पाहुण्यांना ज्या पुस्तकाविषयी अच्युत बोलले त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ते किती वेगळ्या पद्धतीचं प्रकाशन त्यांनी काढलेलं आहे त्याची नोंद अर्थात आपण घ्यालच, पण या सर्वांनी त्याचं लोकार्पण करावं अशी मी माननीय महोदयांना सगळ्यांना विनंती करतो. आणि अक्षर भारतीचं हे प्रकाशन तुमच्या सर्वांच्या साक्षीने होते आणि जोरदार टाळ्या होत नाही, कारण याचा अक्षर आणि अक्षर तुमच्या आमच्या जगण्याचा श्वास आहे आणि तो वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर चित्रित होऊन येतोय. या पुस्तकामध्ये अर्थातच अनेक 37 कलाकार आहेत, त्यांच्या कला इथे सादर झालेल्याच आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने बोलतीलच, परंतु मी श्रद्धा पालव आणि अच्युत पालव यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना त्यांच्या अक्षरांच्या भेटी द्याव्यात. भिंतीवर एकतरी चित्रासाठी जागा ठेवावी असं मुलांनीही सांगून ठेवलेलं की आपल्या भिंतीवर एकतरी चित्र असावं आणि हे चित्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण देत आहोत. अक्षरांचं चित्र आहे. माननीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल सर यांना हे पाहिजे.
आणि नवनीतचे गाला सर यांनाही तिसरी फ्रेम देण्यात येते, म्हणजे 3च फ्रेम. मेनन मॅडमला फ्रेम देण्याची गरज नाही देणारच नाही, कारण ह्या सगळ्या फ्रेम्स तुमच्या आहेत. धन्यवाद. आणि यानंतर अर्थातच महत्त्वाचा भाग म्हणजे बसा मान्यवरांनी आसनस्थ भाग. मी अनिल गाला यांना विनंती करतो की आपण अच्युत पालव सरांचा फॉर्म नाही आहे, नाही ते मुख्यमंत्र्यांचं म्हटलं तर ठीक आहे, काहीतरी आणून ठेवलं त्यांनी इथे अचानक. तर अनेक वर्षांचा प्रवास त्यांच्या इथे जाऊन अच्युतने ज्याचा उल्लेखही केला की नापास झाल्यानंतर पास होण्यासाठी नवनीतच्या गाईड्सची मदत घेण्यात आली, परंतु त्यानंतर त्यांचं अक्षर वाङ्मय निर्माण होण्यासाठी तिथूनच सुरुवात झाली. आणि ती सुरुवात कशा पद्धतीची होती, तो प्रवास कसा होता, त्याविषयी अनिल गाला सरांनी बोलावं ही विनंती. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरचे माननीय आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, मंत्री श्री आशिष जयस्वाल आणि पद्मश्री श्री अच्युत पालव, अच्युत पालव म्हणाले की 10वीत पास कसं व्हावं किंवा, परंतु तो महत्त्वाचा एक भाग असतोच प्रत्येकाचा जीवनात. 10वी 12वी म्हणजे ते जीवन घडतं पुढे जाऊन. पण जेव्हा अच्युत पालव आमच्याकडे आले पुस्तक घेऊन, माझ्या मोठे भाऊ वडील बंधूकडे आणि परिचय करून दिला. आमची पुस्तकं सर्व मुलांकडे बाल आणि शिक्षण साठी, ऑफकोर्स कॅलिग्राफी पण शिक्षण आहे, पण शालेय शिक्षणासाठी आमची पुस्तकं असतात. तेव्हा ते पालव आले आणि मला असं बोलताना असं झालं की आपण कुठे लिपीना पुढे घेऊन जाऊ. लिपीना पुढे कुठे घेऊन जाऊया भारतीय लिपीना. आमचा बिझनेस म्हणून ते अक्षरावर आधारित आहे आणि अच्युत पालवांनी सांगितलं की या अक्षरांना आपण पुढे कसे विविध लिपींकडे कसे घेऊन जाऊया, त्यासाठी त्याने आम्हाला दिला. त्यावेळी आम्ही सांगितलं की आपण नक्कीच त्याचा खूप प्रयत्न करूया आणि आपण मेहनत करा आणि आम्ही आहोत पाठीमागे. पहिली पुस्तक झाली होती छोटीशी, एक 80 पानांची अंदाजे. आणि आज हे दर्दार पुस्तक पाहून मला खूप आनंद वाटते की खरोखर खूप प्रगती झाली आहे कॅलिग्राफीमध्ये आणि छान पद्धतीने हा पुढे घेऊन गेले दर्शन पालवचे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एक विशेष विनंती, NEPमध्ये आर्टना खूप महत्त्व आहे आणि आपण या आर्ट विषयात जर कॅलिग्राफीला आपण आवडून आणि तिथे कुठला छोटासा अभ्यासक्रम तयार केला युनिव्हर्सिटी लेवलला, तर ह्या परत खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. या इथे आपण 3 जण आम्ही जमलेलो आहोत. एक आहे सत्ता की ज्या नियम पॉलिसीज घडवतात. नंतर आहे कलाकार, ज्या पॉलिसीजना, कलाकारमध्ये शिक्षक पण येतात, आर्टिस्ट पण येतात, अनेक प्रकार येतात ज्या त्या पॉलिसीप्रमाणे कार्य करतात. आणि एक अमित बिझनेस की त्या कार्याला कसे प्रसिद्धीवर नेऊन पुढे जाऊन कसे त्याचा विस्तार करावा, हा आमचा हा एक संगम आहे. आणि त्या या काळात असं नव्हतं मी तर सर्वांना खूप अभिनंदन देतो. अच्युत पालवांना खास अभिनंदन, खास पद्मश्री मिळालं त्यामुळे.
आणि ह्या मस्त दर्जादार पुस्तकाला त्यामुळे धन्यवाद सर. यानंतर अत्यंत व्यस्ततेमधून सुद्धा वेळ काढून इथं आलेल्या आपल्या मुख्यमंत्री महोदयांना कॅबिनेटसाठी जायचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करू शकतो. अक्षर भारतीच्या प्रकाशन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, श्री अनिल घालाजी, श्रीमती नीलम मॅडम आणि ज्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं ते श्री अच्युत पालवजी, श्रीमती श्रद्धा पालव या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं श्री अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जी अक्षरकला त्यांनी जोपासली त्या अक्षरकलेचा हा सन्मान आहे आणि अर्थातच त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी तो सन्मान या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून आनंद आहे की त्यांच्यासारख्या अशा व्यक्तीला की ज्यांनी या अक्षरकलेला जनाजनांमध्ये पोचवलं आणि अनेक लोकांना त्या कलेमध्ये सामावून घेतलं, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद आहे. खरं म्हणजे अक्षर, लिपी या सगळ्या बाबी कुठल्याही सभ्यतेच्या, संस्कृतीच्या वाहक देखील असतात, परिचायक देखील असतात. आणि भारतीय संस्कृती ही इतकी प्राचीन आहे, त्या प्राचीन संस्कृतीमध्ये विविध प्रकारची ज्या लिपी आपल्याला पाहायला मिळतात, विविध अक्षरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि कदाचित जर या लिपी आपण जिवंत ठेवल्या नाहीत तर आपला इतिहास आणि आपला समृद्ध संस्कृती ही आपल्याला कधी लक्षात राहणार नाही किंवा ती आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार नाही. पण अच्युत पालव यांच्यासारखी मंडळी सातत्याने या लिपी जिवंत ठेवतात आणि त्याचसोबत त्याला अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यापर्यंत पोचवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या ठिकाणी अक्षर भारतीच्या माध्यमातून विविध अक्षर, लिपी अक्षर भारतीच्या निमित्ताने आज जहांगीर आर्ट गॅलरीला येण्यास आलं, ज्याचा उल्लेख कार्यक्रमाच्या सुरुवातीला केला. त्रिवेणी संगम आणि महाकुंभ मेळा, कुंभमेळा वेगळा आणि महाकुंभ वेगळा, तर तो महाकुंभ मेळ्याला सगळे आलेले आहेत. आणि एवढी सगळी चित्रकार मंडळी केवळ अक्षरातून चित्र व्यक्त करतात, याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नाही. आणि म्हणूनच अक्षर भारती या प्रदर्शनाला भेट देताना विलक्षण आनंद झाला. अच्युत पालव म्हटल्यानंतर एक कॅलिग्राफर या शब्दाला नाव जर जोडणार असेल तर भारतामधून असलेला अच्युत पालव, की ज्याने सर जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पदविका घेतल्यानंतर गेली 40 वर्ष या सातत्याने कॅलिग्राफी या क्षेत्रामध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करून अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी सुरुवातच केली त्याच्या आयुष्याची कॅलिग्राफी याच्यामध्ये मोडी लिपी म्हणजे जी फक्त आम्हाला लहान वयामध्ये अंकलिपीमध्येच फक्त दिसत होती. पण अच्युतनी त्याच्यावरती इतका अभ्यास करून त्याच्यावरती डॉक्टरेट मिळवून डॉक्टर अच्युत पालव या नावाने प्रख्यात झाले. आणि आत्ता तर त्यांना भारताने दिलेले एक मोठा बहुमान असलेलं पद्मश्री पुरस्कार. आणि कसं या पुरस्काराचं एक मोठं औचित्य असं की 26 तारखेला त्याला पुरस्कार जाहीर झाला
27 तारखेला त्याचा जन्मदिवस झाला आणि 28 तारखेला हे इथे भरलेलं एक्झिबिशन्स जे आपण आता पाहतो आहे आणि ज्या हॉलमध्ये मी तुम्हाला त्यांच्याविषयी 2 शब्द सांगतो आहे. मी स्वतःला असं भाग्यवान समजतो की मी अच्युत पालवचा मित्र या नात्याने तुमच्याशी काहीतरी बोलतो आहे त्यांच्याविषयी. धन्यवाद. नमस्कार, मी गुरुनाथ भडेकर, अच्युतचा कॉलेजचा मित्र. आज गेली 40 वर्ष मी अच्युतला ओळखतो आहे. त्याचीही प्रवास मी बघितलेला आहे. खरोखर स्क्रॅचपासून सुरुवात केलेला अच्युत पालव आज पद्मश्री झालेला आहे, ह्याचा खूप आनंद आहे आणि ही डिझर्व इट. त्याला खरोखर हे मिळणं आवश्यक होतं. तसं बघायला गेलं तर उपयोजित कलेत हे प्रथमच असलं काही हे मिळालेलं आहे पारितोषिक आणि त्या मित्रासाठी आम्ही खरोखर खूप अभिमान आहे त्या मित्राचा आम्हाला.